स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषानं फेसबुक मार्केट प्लेसवरून व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक करत धडाकेबाज कामगिरी केली. सतत ठिकाणे बदलणाऱ्या आरोपींचा माग काढत 5 स्वतंत्र पथकांच्या समन्वयातून पोलिसांनी थरारक पाठलाग करून ही कारवाई यशस्वी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी संजय माने, श्रीकांत अर्जुन घुले, अभिषेक भाऊसो ठोंबरे आणि अतुल मोहन बोलणकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तासगाव, जिल्हा सांगली येथील सूरज सर्जेराव गावडे हे गव्हाच्या पिठाच्या व्यवसायात आहेत. फेसबुकवर बाजार भावापेक्षा स्वस्त गहू अशी जाहिरात पाहून त्यांनी लिंकवर माहिती भरली. त्यानंतर बनावट फेसबुक अकाउंटवरून संपर्क साधत आरोपींनी त्यांना बारामती येथे बोलावले. 4 मे 2026 रोजी गावडे हे छोटा हत्ती टेम्पो आणि चालकासह रोख रक्कम घेऊन बारामतीत दाखल झाले. फोनवरील सूचनांनुसार त्यांना पेन्सिल चौक आणि नंतर कल्याणी कॉर्नर येथे बोलवण्यात आले. येथे एका संशयितानं शेटनं पाठवले असं सांगत त्यांना स्कूटीवरून निर्जन ठिकाणी नेले. तिथे आधीच 4 चाकीत इतर आरोपी थांबलेले होते. निर्जन प्लॉटमध्ये पोहोचताच आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवत दोघांनाही मारहाण केली. गावडे यांच्या कपाळावर पिस्तूल रोखून त्यांच्याकडील 25,500 रुपये रोख, चांदीच्या अंगठ्या, घड्याळ आणि चालकाच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेतली. सुमारे 51,500 रुपयांचा मुद्देमाल लुटून आरोपी फरार झाले. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारू अशी धमकीही देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक तात्काळ रवाना झाले. सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासात आरोपींची कार पाटसच्या दिशेनं गेल्याचं स्पष्ट झालं. यानंतर आरोपींनी शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकोळ, भिगवण, निरगुडे, लाकडी, कळस, डाळस, भाडलवाडी अशा विविध मार्गांनी सतत हालचाल केली. पोलिसांनी या सर्व ठिकाणी नाकाबंदी करत जाळे आवळले. भिगवण, वालचंद नगर आणि बारामती पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सिन्नरवास कंपनी परिसरात आरोपींच्या गाडीला घेराव घातला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचं लक्षात येताच आरोपींनी वेग वाढवला. मात्र पोलिसांनी शिताफीनं रात्री सुमारे 8:50 3 आरोपींना गाडीसह ताब्यात घेतलंय. चौथा आरोपी अतुल बोलणकर याला नंतर घरातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आरोपींकडून सुमारे 7.50 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ, 65,000 रुपये रोख रक्कम तसेच जिवंत कारतुसांसह 2 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बारामती, भिगवण, वालचंद नगर पोलिसांसह सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय साधत ही कारवाई यशस्वी केली. या धडाकेबाज कारवाईमुळे बारामती तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडलं असून सोशल मीडियावरील आमिषांना बळी न पडण्याचं आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केलंय. काल दिनांक 4 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रशेखर यादव, त्यासोबत भिगवण पोलीस स्टेशनचे PSI अमित पाटील, वालचंद नगरचे प्रभारी अधिकारी API राजकुमार डुंगे व या तिघांच्या टीमने एक अत्यंत धाडसी व धडाकेबाज कारवाई केलेली आहे. ज्या कारवाईअंती एकूण 4 दरोडेखोरांना त्यांनी सशस्त्र असं ताब्यात घेतलेलं आहे. दरोडेखोर हे अग्निशस्त्रासह वावरत होते. त्यावेळी पोलिसांच्या जीवाला अत्यंत धोका होता आणि ही धोक्याची कामगिरी पत्करत पोलिसांनी या 4ही दरोडेखोरांना काल रोजी ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडे ताब्यात घेऊन एकूण मुद्देमाल 14,51,000 रुपये, 14,33,400 रुपयाचा जवळपास मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे. यातील मूळ घटना अशी की काल दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 4 वाजता फिर्यादी हे सांगली येथून बारामतीमध्ये गहू खरेदी करण्यासाठी आलेले होते. त्यांना फेसबुकवरून स्वस्तामध्ये गहू मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलेलं होतं आणि MIDC परिसरात पियाजो कंपनीच्या पाठीमागे एका निर्जन स्थळी त्यांना गहू विक्रीसाठी आले असता या चौघांनी त्यांना एकत्र गाठून त्यातील ड्रायव्हर आणि फिर्यादी या दोघांच्याही डोक्याला त्यांनी पिस्टल लावला आणि त्यांच्याजवळी रोख रक्कम 25,500 रुपये, 2 चांदीच्या अंगठ्या, 1 मार्शल कंपनीचं घड्याळ, 1 सोन्याची बाळी असा 51,500 रुपयाचा मुद्देमाल यांनी चोरून नेलेला होता. अशाच पद्धतीची काही घटना जी अनरिपोर्टेड आहे ती 5 दिवसापूर्वी घडलेली होती. त्या घटनेतील ही जप्त मुद्देमाल या दरोडेखोरांकडे होती. हे दरोडेखोरांनी जसं ही घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या टीमला मिळाली, बारामती तालुका पोलीस स्टेशनची टीम
त्यातील संशयित आरोपीची माहिती काढून फिर्यादीकडून खात्री करून घेऊन त्या आरोपीचा लोकेशन काढून माग काढून पाठलाग सुरू केला असता ते उंडवडी टोल नाक्याच्या तिथून त्यांची गाडी पास झाल्याचं यांच्या लक्षात आलं. त्यानंतर पुढे शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुम, भिगवण या अशा वेगवेगळ्या दिशेने ते जात असताना पुढे भिगवणची टीम PSI अमित पाटील व त्याची टीम तिथून पुढे निरगुडे, लाकडे, कळस आणि पुन्हा डाळज, भादलवाडी या मार्ग जात असताना पुढे वालचंद नगरची टीम या ठिकाणी कोऑर्डिनेट करून यांना गाड्या पुढे आडव्या लावून यांना रंगेहात पकडण्यात आलं. सदर घटनेचे सुदैवाने पोलिसाच्या टीमने गाडीतून काही व्हिडिओ पण चित्रित केलेले आहेत. एक अत्यंत थरारक असा पाठलाग पोलिसांनी केलेला आहे. याच्यात आमच्या सर्व पोलिसांनी त्यांच्याकडे समोरच्याकडे अग्निशस्त्र आहेत किंवा नाही याची कुठलीही कल्पना नसताना आपला जीव धोक्यात घालून या चारही दरोडेखोरांना रंगेहात ताब्यात घेण्याची कामगिरी या आमच्या टीमने सर्वांनी केलेला आहे. सदरची कारवाई या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती, भिगवण आणि वालचंद नगरच्या टीमने संयुक्तिकरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे. या जे संशयित आरोपी आहेत त्यांची नावं रवी संजय माने, राहणार वंजारवाडी तालुका बारामती, श्रीकांत अर्जुन घुले, राहणार खताळपट्टा डेकलवाडी, अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे, खताळपट्टा डेकलवाडी, अतुल मोहन बोलनकर, राहणार कुंभार वस्ती वंजारवाडी असे या चौघांची नावं जी ताब्यात आहेत त्यांची समजलेली आहेत. यातील आरोपींची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पण आहे. त्या दृष्टीने संघटित गुन्हेगारीचं पुढे चालून याच्यामध्ये काही कलम अट्रॅक्ट होत असतील तर तीही कारवाई यापुढे करण्यात येणार आहे. या एकंदरीत तपासामध्ये या पोलीस स्टेशनचे API विक्रम पवार, PSI धनश्री भगत, दत्तू जाधव, PSI सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, नितीन ढवाण, शशिकांत दळवी, संतोष कांबळे, जितेंद्र शिंदे, दादासो दराडे, आफरीन शेख, तसेच राजकुमार डुंगे, गणेश काटकर, युवराज ओमासे, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवण पोलीस स्टेशनचे अमित पाटील, महेश उगले आणि गोरख पवार या लोकांनी याच्यामध्ये अत्यंत चांगली धाडसी कारवाई ही केलेली आहे. धन्यवाद. तुम्ही आता असं म्हणाला की